नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत। यामध्येच आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पापड। पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात। अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे। पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट पांढरा शुभ्र फुलला जातो। वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत। त्यासाठी या इथं अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा हा आपल्याला कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून पुढे पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो। त्यासाठी या इथं एका पातेल्यामध्ये अर्धा किलो साबुदाणा हा मोजून घेतलेला आहे। या पातेल्याने मोजून मी हा साबुदाणा घेतलेला आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला साबुदाणा काढून घेऊयात। यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून हा साबुदाणा आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघून जातो। या इथं साबुदाणा मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाणा बुडून अगदी थोडंसं वरती पाणी येईल इतकं पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तर साधारणपणे एवढं पाणी वरती आलेलं आहे, साबुदाणा भिजून इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। झाकण ठेवूयात आणि साधारणपणे 3 ते 4 तासासाठी हा साबुदाणा आपण असाच पाण्यामध्ये भिजत ठेवूयात। 4 तासानंतर इथं पाहू शकता तुम्ही हा साबुदाणा आहे तो अगदी छान असा भिजलेला आहे। साबुदाणा अगदी छान असा फुललेला आहे। हा साबुदाणा एकदा आपण व्यवस्थित असा मोकळा करून घेऊयात। साबुदाणा छान असा मोकळा करून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूयात। गॅसवरती एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। या पातेल्यामध्ये आपल्याला ज्या पातेल्याने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच पातेल्याने मोजून 2 पातेली इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। पाण्याला छान अशी खळखळीत उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि उकळी काढून घेतलेलं पातेलं आहे ते आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आहे। ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने मोजून आपल्याला 2 भांडी भरून इतकं पाणी उकळतं गरम करायचं आहे। पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। इथं मी हा साबुदाणा 4 ते 5 तासासाठी भिजवून घेतला आणि त्यानंतर या पाण्यामध्ये घातलेला आहे। म्हणजे आपण साबुदाणा आहे तो इथं 2 वेळा भिजवून घेणार आहे। आता हा साबुदाणा यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचा आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला असाच या उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। साधारणपणे 10 ते 12 तासासाठी हा साबुदाणा आपल्याला या गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून हा साबुदाणा आहे तो आणखीनच छान असा दुप्पट तिप्पट छान असा फुलला जातो। तर इथं बघू शकता तुम्ही साधारणपणे 11 ते 12 तास झालेले आहेत। हा साबुदाणा मी या गरम पाण्यामध्ये झाकून ठेवलेला होता। त्यानंतर इथं बघू शकता याचा अगदी छान असा लगदा तयार झालेला आहे, म्हणजे साबुदाणा अगदी छान असा आपल्याला भिजलेला आहे। असं केल्याने आपले पापड आहे ते आणखीनच छान असे तिप्पट चौपट फुलले जातात। आता हा गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा आपल्याला थोडा थोडा करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। तर पाणी वापरत असताना नॉर्मल पाणी वापरा किंवा थोडंसं कोमट पाणी वापरलं तरी देखील चालू शकतं। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे। याची अगदी छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे पहा या पद्धतीने बनवून घेतलेली पेस्ट आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पेस्ट आहे ती अगदी बारीकसर अशी आपण इथं बनवून घेतलेली आहे। यामध्ये अजिबात मोठा साबुदाणा गेलेला नाही। याच पद्धतीने उरलेला सर्व साबुदाणा आहे तो मी बारीक करून घेणार आहे। थोडा थोडा साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने हा साबुदाणा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। अगदी जास्तही पाणी घालायचं नाही। आता हे मिश्रण बनवत असताना आपल्याला ज्या पद्धतीने आपण पापड बनवतो, पापड बनवण्यासाठी ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी लागते त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे। आता सर्व साबुदाणा आहे तो मिक्सरला बारीक करून घेतला। त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट घातली आणि सोबतच चवीकरता मीठ घातलेलं आहे। जर का तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता। हिरव्या मिरची पेस्ट ऐवजी तुम्ही लाल मिर्च पावडर वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स वापरलं तरी देखील चालू शकता। आवडीनुसार तुम्ही यामध्ये फ्लेवर्स ॲड करू शकता। त्यानंतर हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे।
साबुदाणा मिक्सरला बारीक करत असताना आपण यामध्ये पाण्याचा वापर केलता. त्या पाण्याच्या वापरामध्ये इथं बघू शकता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारची बनवून तयार झालेली आहे. आता हे मिश्रण मला पापड घालण्यासाठी थोडंसं घट्टसर वाटत आहे. त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालत आहे. तर यामध्ये तुम्ही कोमट पाण्याचा वापर करा किंवा थंड पाण्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं. तर अशा पद्धतीने इथं बघू शकता ही कन्सिस्टन्सी देखील मला आणखीन थोडीशी घट्टसर वाटत आहे. त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेते. खूप सारं एकसाथ पाणी घालायचं नाही, नाहीतर पापडचं मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे याचा अंदाज घेतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मला थोडंसं यामध्ये मीठ देखील कमी वाटत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं चवीकरता मीठ आहे ते वाढवून घालत आहे. मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारची बनवून तयार झालेली आहे. इथं आपण फक्त साबुदाण्याचेच पापड बनवत आहोत. तुम्हाला जर का यामध्ये बटाट्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही उकडलेले बटाटे साबुदाणा बारीक करताना त्यामध्ये घालू शकता. बनवून घेतलेल्या मिश्रणाचे पापड घालण्यासाठी सुरुवात करत आहे. त्यासाठी या इथं मी एक जाड कापड अंथरून घेतलं, त्याच्यावरती अशा प्रकारे एक पातळ कापड अंथरून घेतलेलं आहे. आता कापडावरतीच हे पापड मी घालणार आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड आहे, त्यामुळे तुम्ही हे पापड पॉलिथिन शीटवरती देखील घालू शकता, पण मी हे पापड कापडावरती घालत आहे. आता पापड घालत असताना अशा पद्धतीने हा पापड आहे तो जास्तही जाड नाही घालायचा आणि जास्तही पातळ घालायचा नाही. अगदी मीडियम जाडीमध्ये आपल्याला हा पापड आहे तो घालायचा आहे. आता हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतरच याचे पापड घालण्यासाठी सुरुवात करायची आहे. पळीच्या साहाय्याने आपल्याला याचे पापड आहेत ते घालायचे आहेत. थोड्याशा मोठ्या साईजमध्येच हे पापड आहेत ते मी बनवत आहे. कारण हे पापड वाळल्यानंतर आणखीनच छोटे होतात, त्यामुळे अशा पद्धतीने हे पापड मी बनवून घेत आहे. तुम्हाला जर का हे पापडचं मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. जर का पाणी घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं नाही तर आपले पापड वाळल्यानंतर उलू शकतात. त्यामुळे पाणी घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित असं एकजीव होणं खूप महत्त्वाचं आहे. याच पद्धतीने मी उरलेले सर्व पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि या इथं तुम्ही बघू शकता फक्त अर्धा किलो साबुदाण्यामध्ये खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत. आता हे पापड मी पूर्णपणे सुकवून घेणार आणि त्यानंतर कापडाच्या मागच्या बाजूने पाणी मारून हे पापड मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर या इथं मी पापड उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता पापड मस्त तयार झालेले आहेत. कापडावरचे पापड काढताना एखादा दुसरा पापड माझ्याकडून तुटलेला आहे, पण पापड अगदी छान पांढरे शुभ्र बनवून तयार झालेले आहेत. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता हा पापड अगदी छान असा तिप्पट चौपट पांढरा शुभ्र फुलला जात आहे. पापड दिसायला तर अगदी सुरेख दिसत आहे, त्याचबरोबर चवीला म्हणाल तर हा पापड अगदी भन्नाट बनवून तयार होतो. चवीला देखील हा पापड खूप छान लागतो आणि बघू शकता तुम्ही एक वेगळी ट्रिक वापरल्यामुळे हा पापड तळल्यानंतर किती छान असा पांढरा शुभ्र फुलला जात आहे. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. तुम्ही देखील या पद्धतीने हे पापड नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. बाय बाय.